सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा मुगटी जळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. शंभो शिव हर हर महादेव. ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साईनाथ. कृष्णधाम यात्रेला आपण निघालेलो आहोत आणि 12 कृष्णधाम आहेत. ज्या 12 कृष्णधामाची आपल्याला पूर्णपणे वाङ्मयरूप यात्रा करायची आहे. वाङ्मयरूप यात्रा म्हणजे की तिथलं सगळं जाणून घ्यायचं आहे आणि नक्की ज्यावेळेला आपण त्या दृष्टिकोनातून प्रयास करू त्यावेळेला नक्की एक दिवस आपण बरोबर या 12 कृष्णधाम यात्रेमध्ये असू आणि मग त्या प्रवासामध्ये असताना आपल्याला कृष्णाबद्दल सगळं काही जाणून घ्यायचं आहे आणि आपल्या सगळ्यांचं कुतूहल आहे. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये कृष्णाबद्दल काही ना काही जाणून घ्यायची जी उत्कटता आहे तिथपर्यंत श्रीकृष्ण म्हणजे जसं आपण कृष्णाच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकतो तसं कृष्णसुद्धा आपल्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकतो. आणि मला वाटतं त्यामुळेच हा सत्संगाच्या माध्यमातून 12 यात्रा 12 कृष्णधाम यात्रा करण्याचं आपल्याला पूर्णपणे सौभाग्य लाभलेलं आहे. जसजसे आपण याच्यात पुढे जात जाऊ कृष्ण आपल्याला आणखीन समजायला लागेल आणि कृष्णाबद्दल अगाध ज्ञान आपल्याकडे निर्माण होईल. त्यावेळेला निश्चितपणे कृष्णसुद्धा आपल्या पुढे येईल आणि नक्की आपली ही यात्रा बरोबर असेल म्हणजे की त्या बरोबर यात्रेमध्ये सुद्धा आपण आनंद घेऊ आणि त्याच्यामध्ये आणखीन या गोष्टींना उजागर करू. तर आज आपण कृष्णधाममध्ये काल वृंदावनपासून आपण सुरुवात केली की त्याच्यामध्ये माझ्या गुरूंनी सांगितलेलं की कर्मभूमी ही कुठली असेल तर वृंदावन म्हणजे कृष्णाच्या हृदयातली प्लेस कुठली असेल तर वृंदावन. कायम तो वृंदावनमध्येच असायचा म्हणजे मनोमनी त्याच्या कायम वृंदावन असायचं. आणि मग त्याच्यानंतर कृष्णधाममध्ये मी म्हटलं की जसा जन्म मथुरेला झाला तर मग मथुरा आपल्याला घ्यायला पाहिजे आणि मथुरा घेऊन मग आपण पुढे जाऊया. फक्त मथुरा जाणून घेण्याच्या अगोदर कृष्णाच्या जन्माची पार्श्वभूमी आपण समजून घेऊया जी इतिहासकालीन किंवा बाकीच्या वाचण्याने तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे की बाबा देवकी वसुदेवांना बंदी केलं, कंस त्याचा मामा होता आणि मग त्यांनी आतमध्ये टाकलं, ते आकाशवाणी वगैरे सगळं तुम्हाला माहिती आहे. परंतु कधीतरी हा मनामध्ये विचार येतो की अरे ज्यावेळेला देवकी आणि वसुदेव इकडे कारावासामध्ये आहेत बरोबर वसुदेवांनी श्रीकृष्णाला घेतलं, त्याचा जन्म झाला आणि मग तो त्याला तिकडे नंदच्या घरी कसं काय सोडून आला, मग हा नंद कुठून आला, मग त्यांचं ते ठरलं कधी, तर त्यांनी पोचवलं कसं, यमुनेने वाट कशी मोकळी केली, या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रश्नचिन्ह स्वरूपात राहतात. का तर आपण फक्त गोष्टी स्वरूप तेवढं ऐकतो किंवा तेवढं आपल्याला लक्षात आहे किंवा ते आपल्याला लहानपणापासून माहिती आहे, पण आपण ह्या नात्यांना कधी शोधण्याचा प्रयत्नच नाही केला. आपण याच्यामधला नक्की दुवा काय होता तो दुवा कधी जाणण्याचा प्रयत्न नाही केला. या गोष्टीचा दुवा चालू होतो म्हणजे की ज्यावेळेला श्रीकृष्ण जन्म 5000 वर्षापूर्वी मानला जातो की 5000 इयर्स म्हणजे की होऊन गेले. आता रिसेंट 2023मध्ये जो आपण कृष्णजन्म केला तो 5250वा कृष्णजन्म होता. म्हणजे 5250 वर्ष झाली कृष्णाला जन्माला येऊन. मग 5250 वर्षाच्या पूर्वीचा इतिहास असा आहे की त्यावेळेला नंद आणि यशोदा हे दोघं जण म्हणजे कृष्णाचे ज्यांनी पालकत्व घेतलं आणि ज्यांनी पाल्य म्हणून त्याची पूर्णपणे परवरिश केली आणि त्याच्या अगोदर देवकी आणि वसुदेव हे कृष्णाचे आई वडील म्हणजे तेही त्याचे पालक की ज्यांनी त्याला जन्म दिला, हे दोघं जण त्यावेळेला चारधाम यात्रेला गेलेले होते. आता चारधाम यात्रेमध्ये बघाल तुम्ही की केदारनाथ किंवा याच्यापेक्षा बद्रिकाश्रम वगैरे किती जुने असतील. म्हणजे तर बद्रिकाश्रमला जाताना तुम्ही जर कधी गेलात तर तिथे पूर्णपणे नंदबाबांनी तपश्चर्या केलेली आहे. म्हणजे नंदाने तपश्चर्या केलेली आहे आणि नंदप्रयाग नावाने प्रयाग आहे प्रॉपरली म्हणजे मंदाकिनी नदीचा आणि पूर्णपणे अलकनंदाचा त्या ठिकाणी एकत्र येतात म्हणजे की त्या ठिकाणी मिलन होतं दोन्हीचं. आणि तो मिलनाची जी जागा आहे तो जो तिथला प्रयाग आहे तो नंदप्रयाग नावाने आहे. का तर नंदराजाने त्या ठिकाणी सेवा केलेली आहे म्हणजे. आणि विष्णूकडनं ते आशीर्वाद त्याला प्राप्त झाले की मी तुझ्या पोटी जन्माला येईन म्हणजे आणि तुझ्याकडेच जन्म मला घ्यायचा आहे असं विष्णूंनी अवतार त्यावेळेला नंद आणि यशोदाला पूर्णपणे आशीर्वाद दिलेला होता. आणि त्याच्यानंतर देवकी आणि वसुदेव यांनासुद्धा विष्णूंनी तोच आशीर्वाद दिलेला होता. मग ज्यावेळेला ही गोष्ट लक्षात आली की देवकी आणि वसुदेव यांनासुद्धा हाच आशीर्वाद दिला आहे की विष्णू त्यांच्या पोटी जन्माला येईल आणि त्याच वेळेला नंद आणि यशोदालासुद्धा हाच म्हणजे की पूर्णपणे आशीर्वाद दिलेला आहे की तुमच्याकडे मी जन्म घेईन. मग त्यावेळेला हे डिसाईड केलं गेलं आणि यमुना याची साक्षीदार राहिली की याप्रमाणे पूर्णपणे कृष्ण जन्माला येईल, विष्णू अवतार घेतील, तो कृष्णस्वरूप अवतार असेल आणि त्याच्यामध्ये ते देवकी वसुदेवकडे जन्माला येतील, पण त्यांची परवरिश जी आहे ती पूर्णपणे नंद यशोदाकडे केली जाईल. आता हे सगळं झाल्याच्या नंतर यशोदा ही थोडीशी मोठी आहे
म्हणजे वयाने मोठी आहे म्हणा किंवा शरीराने मोठी आहे आणि तिने आत्तापर्यंत कुठलंही म्हणजे की तिच्या ह्याच्यामध्ये कुठलाही गर्भ आत्तापर्यंत फलित झालेला नाही आहे. म्हणजे नंदचा याच्या व्यतिरिक्त श्रीकृष्णाच्या व्यतिरिक्त कोण पुत्र नाही आहे. तर मग अशी स्थिती असताना यशोदेला पुत्र का होत नाही, म्हणून त्याच्या पूर्णपणे म्हणजे की नंद गावामध्ये जेवढ्या काही महिलांचं मंडळ आहे, यशोदेच्या जेवढ्या काही मैत्रिणी आहेत, आता नंद हा तिथला राजा आहे नंदगावचा किंवा मुखिया आहे आपण म्हणू, तर तो मुखिया असल्यामुळे हे सगळ्या जणी बायका ज्या आहेत ह्या तिला राणी स्वरूपामध्ये मानतात, तिला आदर्श मानतात. आणि यशोदाची वागणूक इतकी चांगली होती, तिच्याकडे मुळातच इतकं प्रेम होतं की सगळ्या गावातल्या महिलांबरोबर तिचा खूप चांगला व्यवहार होता, सगळ्यांबद्दल खूप चांगलं प्रेम होतं आणि यशोदेने सगळ्यांची सेवा केलेली होती. आणि म्हणूनच गावातल्या सगळ्या महिलांनी हे बंड केलेलं आहे की नाही, यशोदाला मूल व्हायलाच पाहिजे आणि ते मूल होण्याकरता आम्ही दररोज भजन करू. आणि ते भजन होण्याकरता दररोज नंदराजाच्या घरी हे महिलांचं भजन असतं आणि महिला भजन करायला लागल्या. त्याच्यामध्ये एकीकडे देवकी वसुदेव हे सगळे आहेत, त्यांच्यामध्ये एक एक वेळेला गर्भ होतोय. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 8वा पुत्र देवकीचा कृष्ण आहे. मी त्याच्या अगोदर 7 पुत्र झालेले आहेत, पैकी 6 पूर्णपणे मारले गेले आणि 5वा एक जो आहे म्हणजे जो बलरामाचा गर्भ होता तो रोहिणी म्हणजे वसुदेवाची अगोदरची पत्नी, ही रोहिणी त्या ठिकाणी भेटायला आलेली होती. आता ज्यावेळेला आपण मथुरेला जातो त्यावेळेला मथुरेला आपण एक कारावास बघतो, म्हणजे एक रूम बघतो की या रूममध्ये या कारावासामध्ये कृष्णाचा जन्म झाला. ही फॅक्ट आहे की त्यावेळेला देवकी वसुदेव कारावासामध्ये होते, पण तो कारावास म्हणजे की असं जेल स्वरूपामध्ये असं म्हणजे की ते नजरकैदमध्ये होते, परंतु जेलमध्ये वगैरे असं नव्हतं. म्हणजे की त्यांचं प्रॉपरली त्यावेळेला आपण केलं तर एखादं डुप्लेक्स घरासारखं असेल, म्हणजे अशी आपण कल्पना करू की त्याच्यामध्ये देवकी आणि वसुदेवला ठेवलेलं होतं. त्यांना बाकीच्या लोकांना भेटता येत होतं. म्हणजे त्यावेळेला नंद आणि यशोदा त्यांना भेटायला गेलेले आहेत. त्याच वेळेला त्यांना रोहिणी म्हणजे जी वसुदेवाची अगोदरची पत्नी आहे ती भेटायला गेली आणि ज्यावेळेला रोहिणी भेटायला गेली त्यावेळेला 5व्या महिन्याचा गर्भ राहिलेला होता देवकीला. तो 5व्या महिन्याचा गर्भ देवकीमधनं काढून तो पूर्णपणे रोहिणीमध्ये सेटल केला गेला आणि मग रोहिणीने पुढे तो वाढवला. म्हणजे 5 ते 4 महिन्यापर्यंत त्याचं जे पुढचं जे आहे 9 महिन्यामधले 5 महिने झाल्यानंतर पुढचे 4 महिने ते रोहिणीने मोठं केलं आणि रोहिणीने बलरामाला जन्म दिला. आणि रोहिणीपासून वसुदेवाला अगोदरच त्याच्या एक मुलगी आहे जी सुभद्रा आहे, जी कृष्णाची मोठी बहीण आहे. म्हणजे सुभद्रा आणि बलराम ह्या दोघांचाही जन्म कृष्ण जन्माच्या अगोदर झालेला आहे. हे दोघंही त्याच्यापेक्षा मोठे आहेत आणि ह्या दोघांचा पिता एकच आहे, आई मात्र वेगवेगळी आहे. म्हणजे रोहिणी यांची माता आहे आणि कृष्णाची माता ही देवकी आहे. आणि मग ज्यावेळेला नंद भेटायला आला त्यावेळेला नंदाने ही बातमी सांगितली की अरे असं असं सगळं भजन करतायत आणि त्यामुळे खरोखरी यशोदेला दिवस गेलेले आहेत, म्हणजे की यशोदा प्रेग्नंट आहे. आणि मग त्यावेळेला सगळ्या कालावधीमध्ये त्यांनी सांगितलं की बघा आता 8वा पुत्र जन्माला येतोय, तर वसुदेवाने सांगितलं की हा मुलगा आहे ना मी तुझ्याकडे आणून देईन म्हणजे, आणि तुझ्याकडे आणून दिल्याच्या नंतर तू त्याचं पालन पोषण कर. त्याच्यात कुठेही असं ठरलेलं नव्हतं की तिला जे काही अपत्य होईल ते अपत्य तू मला परत दे, कारण इथे आल्यानंतर हा मारणारच आहे, त्यामुळे त्याची काही गॅरंटी नाही. त्यामुळे असं कुठलंही त्या ठिकाणी कंडिशन नव्हती. फक्त एवढी कंडिशन होती की मथुरेमध्ये ज्यावेळेला कृष्णजन्म होईल म्हणजे की बालक ज्यावेळेला जन्माला येईल ते बालक घेऊन वसुदेव त्या ठिकाणी नंदकडे ते पोचवेल किंवा नंदाने त्यावेळेला ते येऊन घ्यायचं, याप्रमाणे त्या दोघांची पूर्णपणे बोलाचाली झालेली होती. फक्त हा कर्मधर्मसंयोगांनी हा योग आहे की ज्यावेळेला कृष्ण जन्म झाला त्याच वेळेला तिकडे यशोदाची पण डिलिव्हरी झाली आणि यशोदाने देखील एका मुलीला जन्म दिला. आणि मग ज्या वेळेला असं आहे की वसुदेव कृष्णाचा जन्म झाल्यानंतर मथुरेमधनं गोकुळधाममध्ये म्हणजे नंदगावामध्ये, ह्या नंदगावामध्ये ज्यावेळेला कृष्णाला घेऊन जातो त्याच्यावेळेला खूप सारा पाऊस पडला आहे आणि खरोखर यमुनेचा इतका मोठा त्या ठिकाणी म्हणजे की पात्र मोठं आहे, त्याच्यानंतर प्रभाव म्हणण्यापेक्षा ती जी वाहते तो वाहण्याचा आहे आणि पूर्णपणे त्या पात्राचा जो आवाज आहे तो इतका मोठा आहे की खरोखर त्या ठिकाणी आपल्याला यमुनेची भीती वाटते. आणि यमुनेच्या इतक्या प्रवाहामध्ये ज्यावेळेला तो वसुदेव घेऊन गेला असेल की तिकडनं 15 किलोमीटरचा आजसुद्धा डिस्टन्स आहे की 15 किलोमीटर्सवरती तिकडनं गोकुळधाम किंवा नंदगाव वगैरे हा सगळा परिसर येतो. आणि ज्या ठिकाणी हे क्रॉसिंग झालं म्हणजे वसुदेव घेऊन गेला तर ती क्रॉसिंगची प्लेस पण आहे. मग आता ज्यावेळेला आपण ऐकतो की हा पूर्णपणे बंदी होता आणि बंदी असताना म्हणजे की कारावासामध्ये होता, तर असं नाही की त्याला बांधून ठेवलं असेल आणि या सगळ्या गोष्टी केल्या असतील. म्हणजे की हे सगळं आता रूपाकत्मक आहे की बाबा रूपाने हे धरलं आहे की तो कैदी होता, म्हणजे त्याच्या हातामध्ये कड्या घातल्या असतील किंवा हे असेल ते असेल, तसं काही नव्हतं. तो त्या रूममध्ये होता आणि ते आझाद होता. म्हणजे
आणि मग ते मूल झाल्याच्या नंतर त्यावेळेला कंसाचे सैनिक तिथे आहेत, त्यांना सुद्धा माहिती आहे की देवकी वसुदेवर किती अन्याय होतोय आणि हा कंस हा नीतिमत्तेला धरून नाहीये म्हणजे. आणि हा 8वा पुत्र जो आहे, त्या 8व्या पुत्राचं संरक्षण करणं, भविष्यामध्ये जर आपलं संरक्षण करायचं असेल कंसापासून, तर या मुलाचं आपण संरक्षण करायला पाहिजे, ही नैतिक जबाबदारी प्रत्येकाला समजलेली होती. हा कृष्णाचा जन्माच्या अगोदरचा प्रभाव होता की तो अजून जन्माला यायचा आहे, त्याच्या अगोदर ही भूमी तयार झालेली होती की नाही, कुठल्याही परिस्थितीमध्ये देवकीचा 8वा पुत्र आहे तो जन्माला पाहिजे आणि तो जन्मून पूर्णपणे सेफ राहायला पाहिजे, ही प्रत्येकाची भावना होती. आणि त्या भावनेपोटी प्रत्येकाने वसुदेवाला सहकार्य केलं की नाही बाबा, तू इकडनं निघ आणि या मुलाला कुठेतरी ठेवून ये. कुठे ठेवून येशील ते आम्हालाही सांगू नको, कारण उद्या असं होईल की आमच्या जीवाच्या आकांताने आमच्या जीवावरती बेतेल आणि आम्ही सांगू आणि हे मुलं कंसाच्या हातामध्ये लागेल. त्यामुळे तू आम्हालाही सांगू नको, मात्र जन्म झाल्या आम्ही तुला इकडनं सोडू. आणि त्याप्रमाणे मग कृष्ण ज्यावेळेला जन्माला आले त्यावेळेला वसुदेव घेऊन अष्टमीच्या रात्री तिकडनं निघाले. आणि इकडे नंदच्या घरची काय परिस्थिती, तर नंदच्या घरी सगळ्या भजनं करायला आलेल्या आहेत, सगळ्यांचं भजन चाललं आहे. आणि एवढं नक्की आहे की आज रात्रीमध्ये हिची डिलिव्हरी होईल, म्हणजे की यशोदेची डिलिव्हरी होईल आणि मग तिला मुलगा होतोय का मुलगी होतोय, ह्या सगळ्या भावनेमध्ये आहेत. आणि त्यावेळेला यशोदेला जी झालेली आहे ती मुलगी जन्माला आलेली आहे, ती माया आहे, म्हणजे जी माया स्वरूप पूर्णपणे जन्माला आली आहे. आणि कृष्ण इकडे जन्माला आला आणि तिकडे माया जन्माला आली. माया जन्माला आल्याच्या नंतर काय झालं की ज्या भजन करत होत्या त्या इतक्या भजनामध्ये रंगल्या की त्यांना काहीच पत्ता नाही आहे. यशोदेनी बालिकेला जन्म दिला, ती बालिका नंदच्या हातामध्ये कशी आली नंदाला माहिती नाही आहे, कारण पूर्वीच्या काळामध्ये जी बाळंतगृह असायचं ते पूर्णपणे वेगळं असायचं, म्हणजे बाळंतणीची रूम वेगळी असायची आणि संपूर्ण स्त्रियांचंच त्या ठिकाणी राज्य होतं, म्हणजे सगळ्या स्त्रियाच त्या बघायच्या, म्हणजे कोणीही पुरुष त्या ठिकाणी फिरकू पण शकत नव्हता. अशी परिस्थिती असताना सुद्धा हे दोघाच जणांच्या हातामध्ये पूर्णपणे नंदच्या हातामध्ये ती मुलगी आली. आणि त्यावेळेला त्या मुलींनी अशा ऑर्डर दिले की बस म्हणून तू आता मला घेऊन चल आणि जो पुत्र आहे त्या पुत्राला इकडे घेऊन ये आणि ही जी मी आहे ती त्याला तू स्वाधीन कर. त्याप्रमाणे तो घेऊन आला. ह्या दोघांचा स्पॉट ठरलेला नव्हता, ह्या दोघांचं बोलणं झालेलं नव्हतं, परंतु ज्या वेळेला यमुनेच्या त्या प्रभावापुढे वासुदेव आला त्यावेळेला तो म्हणला की बघ आता एक शेवटचं सहकार्य तुझंच आहे आणि तुला सगळं माहिती आहे की हा 8वा पुत्र आहे आणि याचं रक्षण केलं पाहिजे, तर तू आता मला वाट दे. आणि त्यावेळेला यमुना मैया पूर्णपणे दुभांगली गेली आणि यमुना मैया दुभांगली गेली आणि मग तिकडनं चालत पूर्णपणे वसुदेव श्रीकृष्ण परमात्म्याला घेऊन पलीकडे येतात. पलीकडे आल्यानंतर त्यांना मोठं आश्चर्य हे बसतं की त्यावेळेला नंदसुद्धा एक बालक घेऊन आलेला आहे आणि बालक घेऊन आल्यानंतर श्रीकृष्ण परमात्म्याला नंदच्या हवाले केलं आहे. त्या मुलीला नंदनी वासुदेवाकडे दिलं आहे आणि वसुदेव तिला परत घेऊन आला आहे. परत घेऊन आल्याच्या नंतर ते सगळ्या लोकांना भ्रम निर्माण झाला की अरे वासुदेवाने मुलाला परत आणलं. परत आणल्यानंतर ते विचारू लागले की तू का परत घेऊन आलास, आम्ही तुला कशा करता एवढं सहकार्य करतोय. त्यावेळेला ते म्हणले की हे ते मूल नाही आहे, हे दुसरं मूल आहे म्हणून. तर म्हणजे ठीक आहे म्हणून. आणि मग ती मुलगी होती आणि मग ती आली. देवकीला त्यांनी सांगितलं की बाबा असा असा प्रकार आहे, संपूर्ण आपला मुलगा सेफ आहे, एवढी एकच भावना देवकीला माहिती होती. आणि त्या मुलीकडे बघून देवकी रडत होती. आणि सकाळचा वेळ असेल की लगेच कंसालाही बातमी कळली की मूल झालेलं आहे, म्हणजे मूल जन्माला आलं आहे. आणि तो त्या ठिकाणी हसत हसत आला, त्या मुलाचं पाय धरले आणि घर 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 फिरवायला लागला. त्यांनी बघितलंही नाही ही मुलगा आहे का मुलगी आहे. आणि एका क्षणामध्ये म्हणजे 2 राऊंड होत नाही तर ती मुलगी त्याच्या हातून पूर्णपणे गायब झाली. त्या छतावरती ती लटकते आणि सांगते की काही उपयोग नाही म्हणून, मी माया आहे म्हणून आणि तुला मारणारा हा जन्माला आला आहे आणि याच्यापुढे तू स्वतःचं रक्षण कर, परंतु तू रक्षेला जाणार नाहीस, तू मारलाच जाशील. एवढं बोलून ती त्या ठिकाणी पूर्णपणे लुप्त पावते. लुप्त झाल्यानंतर आपण या बाजूला बघितलं तर इकडे नंद राजाकडे आणि यशोदाकडे श्रीकृष्ण परमात्मा आलेले आहेत आणि बाल्य स्वरूपामध्ये ते यशोदेच्या बाजूला आहेत. आणि पहाटे ज्या वेळेला यशोदाला जाग येते त्यावेळेला यशोदा बघते की एका सुंदर मुलाला तिने जन्म दिला आहे आणि ते मुलगा जो आहे तो तिच्या बाजूला आहे आणि तो मुलगा काहीतरी खेळत आहे, म्हणजे तो जागा आहे आणि तो काहीतरी खेळत आहे. आणि त्या स्वप्नाने तिला, म्हणजे त्या दृश्याने तिला हा प्रश्न पडतो की अरे स्वप्न आहे का सत्य आहे, कारण गर्भवास आणि त्याच्यामध्ये डिलिव्हरी वगैरे होत असताना खूप काही कळा वगैरे येतात, काय आपण हे सगळं काहीच अनुभवलेलं नाही आहे म्हणजे, आणि हे खरंच आपल्याला झालं आहे की नाही मूल, आपण हे स्वप्न बघतोय का, असं म्हणून ती स्वतःला चिमटा काढते. आणि चिमटा काढून तिच्या बाजूला नंद येतला, नंदला ती उठवते आणि नंदला म्हणते की अहो बघा बघा म्हणून, हा मुलगा झाला आहे म्हणून आपल्याला. त्यावेळेला नंद म्हणतो अरे कुठे आहे म्हणून, आणि तो बघतो आणि म्हणतो की अरे वा आपल्याला मुलगा झाला आहे, तुला डिलिव्हरी झाली, पण तू हे मला कळवलंच का नाही, कोण रात्री आलं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी विचारतो. आणि आता नंदला पण विसर पडला आहे की काय घटना घडली आणि कसं आपण नेऊन दिलं. बस त्याला एवढंच माहिती आहे की वसुदेवानी हे आपल्याकडे दिलं, एवढंच त्याला माहिती आहे. आणि मग ते आहे, बाकी याच्यामध्ये मुलगी जन्माला आली आणि ती परत म्हणजे की आपण दिली आहे, हा मायेचा प्रभाव आहे हा काहीच माहिती नाही.
आणि मग श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी आलेले आहेत। आता मथुरा हे धामामध्ये पहिलं धाम येतं। श्रीकृष्ण धामची यात्रा करत असताना मथुरेला सर्वप्रथम जावं, मथुरेला आजही ती जागा आहे ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला। आता कारावासात जन्म झाला म्हणून कारावासासारखं कारावास इथे उभा आहे, पण त्या कारावासामध्ये म्हणण्यापेक्षा त्या भूमीवरती कृष्णाचा जन्म झाला हे जास्त महत्त्वाचं आहे। आणि ती मथुरा नगरी आहे, जी मथुरा नगरी कृष्णधामामध्ये पहिली येते। मग त्या मथुरेमध्ये जायचं आणि त्या मथुरेमध्ये कृष्णाकडनं हे शिकायचं की जन्माला येण्याच्या अगोदर त्याचा हा प्रभाव होता। तो जन्माला आला, त्याच्याबरोबरच माया जन्माला आली आणि माया जन्माला आल्याच्या नंतर म्हणजे माया अस्तित्वात होती, शरीर रूपाने त्यावेळेला ती सर्वप्रथम आली। आणि मग मायेचं अस्तित्व, माया कशी वापरायची, एखाद्या गोष्टीमध्ये मायाजाल कसं निर्माण करायचं हे कृष्णाला जन्मजात अवगत होतं, किंबहुना जन्माच्या अगोदर त्यांनी तसं मायाजाल निर्माण केलेलं होतं। आपल्याही आयुष्यामध्ये अशा प्रचंड गोष्टी असतात ज्या गोष्टींपुढे आपण हारतो, एखादी आव्हानं आपल्यासमोर असतात, त्या आव्हानांकडे आपण सरळ सरळ पाठ फिरवतो आणि निघून जातो। जसा वारा येईल तसे आपण पाठ फिरवतो आणि निघून जातो। आपण कधीच त्या संकटांच्या दिशेने, त्या आव्हानांच्या दिशेने लढण्याचा प्रयत्न करत नाही। आणि त्याच ठिकाणी मथुरेमध्ये कृष्ण आम्हाला कुठेतरी आमच्या आयुष्यामध्ये डोकावून सांगतो की आव्हानांना कधीच घाबरू नका, त्या आव्हानांकडे तोंड वर करून लढायची ताकद ठेवा। आणि मथुरेमध्ये आल्यानंतर आम्हाला संदेश मिळतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये सगळ्या गोष्टी फक्त ताकदीने नाही लढायच्या, काही गोष्टींमध्ये वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करायचा आहे। मग कधी मायेचा वापर करायचा आहे, कधी अन्य कुठल्या गोष्टींचा वापर करायचा आहे, आणि ते सगळं करून आपल्या जीवनाचं जे कार्य आहे ते जीवनाचं कार्य पुढे ओढायचं आहे, आपल्या जीवनाचा उद्देश समजून घ्यायचा आहे आणि त्या उद्देशाच्या दिशेने आम्हाला पाऊल टाकायचं आहे। आज आपल्याला माझ्या अनेक सत्संगामधनं म्हणण्यापेक्षा जे काही ज्ञान आपल्याला प्राप्त झालं आहे किंवा ज्या काही गोष्टी स्वरूप आपण श्रीकृष्ण परमात्म्याला ऐकलं आहे त्याच्यामध्ये एवढी गोष्ट नक्की आहे की कृष्ण आहे ना हा कर्मवादी आहे। तो कधीच असं सांगत नाही की तू शांतपणे घरी बस आणि सगळं व्यवस्थित होईल। त्याने अर्जुनाला सुद्धा सांगितलं की अर्जुना सगळं ठीक असलं तरी युद्धाला तू उभा राहा, मग तुला विजयी कसं करायचा ना ते मी 100% बघेन। आणि कर्म तू करत राहा, कर्म तुला करायचंच आहे, कर्माला तुला उभं राहायचंच आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले सुद्धा त्यांच्या जन्मामागे जेवढे उद्देश होते ते सगळे उद्देश त्यांनी पूर्ण केले, जेवढ्या त्याच्या कमिटमेंट होत्या त्या सगळ्या कमिटमेंट त्यांनी पूर्ण केल्या। आणि त्या पूर्ण करत असताना सुद्धा जगाला पूर्णपणे गीतेचं ज्ञान, जगाला पूर्णपणे गीतेचा उपदेश देऊन श्रीकृष्ण परमात्मा देह ठेवून निघून गेले, म्हणजे देह स्वरूप निघून गेले। बाकी त्यांचं अस्तित्व आपल्यामध्ये कायम आहे आणि श्रीकृष्ण आपण कुठेतरी जोपासला पाहिजे, पण असा नाही नुसता जोपासला पाहिजे की फक्त त्याच्या कला किंवा त्याच्या ह्या गोष्टींनी, असा जोपासायला पाहिजे की त्या कृष्णामधनं आम्ही कुठेतरी उपदेश घेतला पाहिजे, आम्ही कुठेतरी लढायला उभं राहिलं पाहिजे, आम्ही कुठल्या तरी आव्हानाला झेललं पाहिजे। आणि श्रीकृष्ण परमात्म्याने जसं त्याच्या जीवनाचा उद्देश सफल केला तसं आम्ही आमच्या जीवनाचा उद्देश सफल करू शकलो पाहिजे। आम्ही एक तर अर्जुन व्हायला पाहिजे, नाही तर आम्ही कृष्ण व्हायला पाहिजे। जर आम्ही अर्जुन झालो तर 100% आमच्या आयुष्यामध्ये कृष्ण होईल, किंवा आम्ही जर कृष्ण झालो तर 100% आमच्या आयुष्यामध्ये अर्जुन येईल। कधी आम्ही त्याला गीता सांगू तर कधी गीतेचा उपदेश त्याच्याकडनं आम्ही घेऊ। या दोन्ही गोष्टींमध्ये खूप काही सारथ्य आहे। फक्त एवढंच आहे की आपण श्रीकृष्ण परमात्माला जाणून घ्यायला पाहिजे, आणि ते जाणून घ्यायचं असेल तर 100% एकदा मथुरेला जायला पाहिजे जिथे त्याचा जन्म झाला, आणि तिथे जाऊन आपण हे अवगत करून घेतलं पाहिजे की मायेचा कसा वापर करायचा। तर मी या गोष्टीवर चिंतन करूया, आज इथेच थांबूया। ओम साईराम।